अवलंबून राहत. खरं म्हणलं तर एखाद्या आपल्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी नाहक गावाला आमच्या भागाला बदनाम करणं हे कितपत चांगलं आहे त्याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं. परंतु आत्मपरीक्षण करण्या इतपत ते लोक ज्ञानी आहेत असं मला वाटत नाही आहे. तरीसुद्धा आम्ही जनतेच्या दरबारात जात असतो, जनतेच्या न्यायालयात जातो. अनगरकरांना 6 वेळा आमदारकी, 7 वेळा आमदारकी ही तालुक्यातली जनतेनं दिली. जर गुंड असतो तर आम्हाला 7 वेळा आमदारकी पाटील परिवारांना दिलीच नसती. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की इथं गुंडशाही आहे का नाही. आणि आता येणारे जिल्हा परिषद, आता मोहोळ शहरामध्ये जिथं आमची नगरपालिका होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगरपालिका होती गेल्या वेळेला, तिथं आज राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार उभा नाही आहे. किती परिवर्तन झालेलं आहे, किती लोकांच्यामध्ये परिवर्तन झालं. जर आम्ही गुंड असतो तर आम्ही राष्ट्रवादीतनं सोडलं तर लोक आमच्याबरोबर आले नसते. मोहोळसुद्धा मोठं शहर आहे, माझ्या गावापेक्षा मोठं शहर आहे ते सुद्धा. तर पुढच्या काळातसुद्धा आम्ही गुंड आहोत का काय आहोत हे भाषणातून सांगणार नाही, तर आमच्या मतदारसंघामध्ये जाऊन मतदारांना विचारून, मतदारांचा कौल हा अंतिम असतो. आम्ही गुंड असतो तर आमच्यावर 7 टर्म आमदारकी दिलीच नसती. आणि आम्ही गुंड असतो तर पुढच्या काळातसुद्धा आम्हाला आमदारकी किंवा आमच्यावर सत्ता मिळेल. आज सगळी सत्ता ही आमची भारतीय जनता पक्षाची आहे. या तालुक्यातली सगळी